नमस्कार, मी संगीता लटणे, गौतमी कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये सर्वांचं स्वागत आहे। भाग 14 आपण टंकलेखन या मुद्द्यावर सध्या विचार करत आहोत आणि टंकलेखनाचा इतिहास त्याचा अभ्यासाची गरज नाही, पण तोही आपण मागच्या भागात पाहिला की आदिमानवापासून ते आजपर्यंत लेखनाची प्रगती ही कशी होत आली। थोडा विचार केला तर ही प्रत्येकाला जाणवेल। पण तर टंकलेखनापर्यंत आपण आलेलो आहोत। टंकलेखनाच्या साहाय्याने जेव्हा लेखन माणसं करायला लागली तेव्हा त्याचे फायदे काय आहेत हे आता आपल्याला लक्षात घ्यायचे आहे। तर त्यापूर्वी आपण टंकलेखन मशीन हे पहिलं समजून घेऊ। तर टंकलेखनाचं मशीन आहे, खरं म्हणजे मला ते तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवायचं होतं, कारण पुष्कळ मुलांना ते मशीन कसं आहे त्याचं आता माहितीच नाही, ते प्रदर्शनात मांडून ठेवावं अशी परिस्थितीची आज निर्माण झालेली आहे। पण आपला क्लास जेव्हा सुरुवात झालेली आहे तेव्हा ती मशीन टायपिंग झालेली, तर अतिशय सुंदर अशा पद्धतीने त्याची रचना होती। थोडी अवजड होती, म्हणजे आज ती अशी वाटते, पण पूर्वीच्या काळी ते अवजड जरी असलं तरी मुलांच्या हातात बसतं होतं आणि प्रॉपर टायपिंग जे म्हणतात किंवा खरं टायपिंग जे म्हणतात ते त्याच्यामधनं होत होतं। आता माझा नाईलाज झालेला आहे, मला त्याचा खूप मोह होत होता की ते मुलांना कागद घालून त्याचं टायपिंग कसं करून दाखवतात ते दाखवायचं, पण ते करता येणं शक्य नाही। खूप दिवस मशीन ठेवल्या पण शेवटी त्या नाईलाजांनी 10-12 वर्ष ठेवून त्या काय म्हणतात त्या द्याव्या लागल्या। तर एखादी जरी ठेवली असती तरी ते दाखवता आलं असं, जाऊ द्या आता तो विषय नाही, पण फोटो मात्र मी ठेवले होते आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही त्याचे फोटो जरूर बघा। तर त्याच्या साहाय्याने टायपिंग करत असताना जे आपल्याला फायदे होतात, जे आज जास्त करून जाणवत आहेत, जे आता ज्यांनी केलं होतं त्यांना जाणवत आहेत, तर त्याच्यातला पहिला सगळ्यात एक फायदा म्हणजे तुम्हाला बॅकस्पेस त्याच्यात अलाउड नव्हता। डायरेक्ट कागदावर टायपिंग होत असल्याने चूक डायरेक्टली होत होते आणि त्यामुळे मुलांचं टायपिंग हे अचूक होत होतं। तर आज आपण एवढंच पाहूयात की त्याचा एक फायदा मशीन टायपिंगचा ते म्हणजे आपल्याला अचूक टायपिंग करता येतं आणि फोटोमध्ये तुम्ही मशीन आज बघून घ्या। बाकीची माहिती आपण पुढच्या भागात पाहूया। धन्यवाद।